आजची सर्वात मोठी बातमी, निराधार योजनेचे पैसे खात्यात जमा, पण अनेक लाभार्थ्यांना अजून पैसे मिळाले नाहीत. नेमकं कारण काय? सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी. आज सकाळपासून 15 बँक खात्यांमध्ये या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे 2500 रुपये इथं जमा होत आहे. आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आता हे 2500 रुपये जे की लाभार्थ्यांना इथं मिळत आहे. आता पेन्शन योजना यामध्ये राज्य सरकारने घेतलेल्या नियमानुसार दिव्यांग विकलांग लाभार्थ्यांना पेन्शन 1000 रुपये निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आता दिव्यांग लाभार्थ्यांना जे की 1500 वरून 1500 ऐवजी आता 2500 रुपये महिना हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. आता तुम्हाला कधीचे पैसे आलेले नाही, कमेंट करून नक्की सांगा. जूनचे आलेले नसेल, मेचे आलेले नसेल व तुमचे पैसे बंद झालेले असेल तर ते कसे सुरू करायचे हे देखील आपण आजच्याच व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. फॉर्म देखील कसा भरायचा आहे. तर आता या लाभार्थ्यांचे पैसे थेट डीबीटीद्वारे आधार लिंक खात्यामध्ये जमा होत आहे. सरकारने हे मानधन त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने जमा केले जाते. तर आता या 15 बँक खात्यांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा होत आहे. या योजनेचे पैसे मुख्यतः 2 अटी पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होते. तर यामध्ये 2 अटी कोणत्या आहेत? यामध्ये पहिली जी अट आहे आधार लिंक म्हणजे आधार सेंडिंग. आता हे पैसे सरकारच्या डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे पाठवले जाते. याचा अर्थ असे आहे की तुमच्या बँक खात्याला NPCI मॅपिंग आहे, म्हणजे त्याच्या खात्यामध्ये पैसे थेट जमा होते जे लाभार्थी आहे त्यांच्याच खात्यामध्ये. आता योजनेचे जे काही पात्र लाभार्थी आहे, आता यामध्ये विकलांग असेल म्हणजे दिव्यांग व्यक्तीचे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजनेत नाव आहे, तर अशांच्या खात्यामध्ये वाढीव दराने जे की इथं 1000 रुपये निधीमध्ये वाढ झालेल्या तर अशा लाभार्थ्यांना 2500 रुपये खात्यामध्ये जमा होत आहे. वयोवृद्ध नागरिक यामध्ये 65 वर्षावरील आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी. आता यामध्ये निराधार महिला, विधवा, गंभीर आजारग्रस्त व्यक्ती यांचे आधीपासून या योजनेचे मंजुरी आहेत. तर अशा व्यक्तींना आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग असे लाभार्थ्यांचे पैसे या 15 बँक खात्यांमध्ये आणि या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. आता तुमचे पैसे बंद झालेले असेल तर काय करायचं आहे, कोणत्या सेटिंगा करायच्या आहे, म्हणजे तुम्हाला तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्ही राहिलेले पैसे मिळवू शकता. तुमचे पैसे जमा झाले की नाही हे कसे तपासायचे आहे? सर्वप्रथम तुम्ही बँकेचा SMS तपासा. तुमच्या बँक खात्याशी आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याचप्रमाणे तुम्ही जे काही बँक पासबुक काढताना मोबाईल नंबर दिलेला होता त्या बँक पासबुकच्या मोबाईल नंबरवर तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेला मेसेज आहे का चेक करा. बँक पासबुकवर एंट्री करून घ्या. स्टेटमेंट काढा, मिनी बँकमध्ये चेक करा. यानंतर बँकेची खात्याची यादी, यामध्ये स्टेट बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, तुमचे ज्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे तर ते बँकेचं खातं चेक करा. यामध्ये बरेच जणांचे पोस्टाचे खाते देखील इथं आता काढण्यात आलेले आहे. आता या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होत आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे इंडियन बँक, त्यानंतर जे काही इको बँक, पंजाब जे काही बँक आहे, IDBI बँक, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, तर या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होत आहे. आता असं नाही की तुम्ही जेव्हा लाभ घेताना जे काही बँकेचं पासबुक दिलेलं होतं त्या बँकेच्या पासबुकमध्ये DBTद्वारे पैसे खात्यात जमा. आता मोस्ट इम्पॉर्टंट माहिती म्हणजे यामध्ये तुम्हाला जर तुम्ही काम केलेलं नाही तर तुम्हाला 1 रुपया इथे मिळणार नाही. तुम्हाला दाखला जमा केला नाही. आता हा जो दाखला आहे कशाचा दाखला आहे? जर तुम्ही वेळेत हयातचा दाखला दिला नाही तर सरकारला असं वाटते की लाभार्थी उपलब्ध नाही किंवा मृत झालेला आहे, त्यामुळे महिन्याचे पैसे बंद होते. महत्त्वाचा सल्ला म्हणजे यामध्ये तुमच्या आता कोणाची संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेची पेन्शन अचानक बंद झाली असेल तर अशा तहसीलदार किंवा कार्यालयात जाऊन हयातचा दाखला किंवा बँक KYC नाही हे नेमकं तपासायचं आहे. तर आता तुम्हाला हयातचा दाखला इथं द्यायचा आहे. तर आता हयातचा दाखला कसा काढायचा हे देखील आपण पाहणार आहे. हयातचा दाखला म्हणजे लाईफ सर्टिफिकेट, जीवन प्रमाणपत्र. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग अशा पेन्शन योजना ज्यांना कोणाला मिळत आहे तर अशांना सर्वांनाच हे काढावं लागणार आहे आणि कुठं द्यायचं आहे ते देखील सांगणार आहे. सर्वप्रथम हयातचा दाखला दरवर्षी जे काही सरकार सर्व पेन्शनधारकांकडून हा दाखला जमा करून घेते. लाभार्थी व्यक्ती जीवित
असल्याची खात्री पटल्यानंतर पुढील वर्षाची पेन्शन नियमितपणे चालू ठेवली जाते. तर हा दाखला वेळेत जमा केला नाही तर तुमची पेन्शन म्हणजे होल्ड केली जाते, म्हणजे थांबून ठेवली जाते पैसे. त्यानंतर हा दाखला कधी आणि कुठे जमा करायचा आहे? तर आता सर्वप्रथम हा जो दाखला आहे दरवर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये हा जो दाखला आहे सादर करावा लागतो. तर काही ठिकाणी आता इथं मागत आहे, तर तुम्ही जमा करायचा आहे. नवीन अपडेट आलेली आहे. तर आता तुम्हाला हायचा दाखला अगदी घरबसल्या 2 मिनिटांमध्ये काढता येणार आहे. तर हायचा दाखला कसा काढायचा हे सांगणार आहे. तर याआधी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला होता की आपण हायचा दाखला कसा काढायचा आहे ॲप्लिकेशनद्वारे. ते आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आय बटनवर त्याची लिंक किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. हायचा दाखला कसा काढायचा आहे? 2 सोपे मार्ग यामध्ये. ऑनलाईन डिजिटल प्रमाण सोपा मार्ग यामध्ये आहे. आता तुम्ही घरबसल्या किंवा जवळच्या आपल्या सरकार केंद्रावरती जाऊन किंवा CC सेंटरवरती जाऊन बायोमेट्रिकद्वारे डोळ्याद्वारे आता तुम्ही तुमचा हायचा दाखला काढू शकता. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला जीवन प्रमाण ही सरकारी ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका आणि POP यामध्ये POP किंवा आपली मंजुरी क्रमांक तुम्हाला बघायला मिळेल. काहीच नाही, ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे जीवन प्रमाण. यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुमचा फेस व्हेरिफिकेशन होईल. फेस व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला OTP टाकून जे की तुमचं तिथून तुमचं झाके हयाचा दाखला निघून जाईल. तर ऑफलाईन पद्धत तुम्हाला तुमच्या जवळच्या भागातील तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, नगरसेवक असेल, राजपत्रक असेल, अधिकारी असेल, तर त्यांच्याकडून जाऊन तुम्हाला छापील दाखला भरून त्याची सही आणि शिक्का घ्यायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला सोपी सलाह म्हणजे तुम्ही ऑनलाईनच काढून घ्यायचा आहे घरबसल्या ॲप्लिकेशनद्वारे. आता यामध्ये सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा. तर आता या जिल्ह्यांमध्ये या योजनेचे पैसे बंद होणार आहेत. आता तात्पुरते ज्यांचे कोणाचे पैसे तर बंद झालेले तर असेल तर अशाने काय करायचं आहे? सर्वप्रथम तुम्हाला हयाचा दाखला इथं जमा करायचा आहे. लाईफ सर्टिफिकेट म्हणजे हयाचा दाखला दरवर्षी ठिकाणी जे काही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जमा केलं जाते ते आता आधीच इथं मागत आहे दाखले. तर तुम्ही लगेच तुमचा हयाचा दाखला इथं देऊन द्यायचा आहे, नाहीतर तुमचे पैसे सरकार इथं होल्ड करणार आहे. यानंतर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर, NPCI मॅपिंग नसेल तर आता सरकार हे पैसे थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पाठवले जाते. ज्या लाभार्थ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, KYC अपूर्ण आहे, तर अशांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही. तर लगेच हे तुम्ही काम करून घ्या. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ओलांडणे. संजय गांधी आणि श्रावणबाळ आणि दिव्यांग कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21 पेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. यापेक्षा जर जास्ती असेल तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. तुम्हाला तुमचं वार्षिक उत्पन्न 21,000च्या आतच असणे आवश्यक आहे. त्यावरून जास्ती आढळल्यास तुमचा अर्ज इथं रिजेक्ट करण्यात येतो. यानंतर वयाची अट आणि अपंगत्व निष्कर्ष बदलल्यास यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांग जर एखादे लाभार्थी 65 वर्ष झाला तर त्याला या योजनेतून काढून श्रावणबाळ योजनेचे वर्ग केले जाते. म्हणजे ज्यांचं वय जास्ती झालेलं आहे तर अशांना संजयमध्ये काढून श्रावणबाळमध्ये केले जाते. तर काही वेळापुरते पैसे थांबू शकतात. आता दिव्यांग लाभार्थी जर तात्पुरते अपंग प्रमाणपत्र म्हणजे टेम्पररी जर सर्टिफिकेट असेल, जर मुदत संपली असेल तर नवीन प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे करेपर्यंत पैसे तुमचे बंद होतात. म्हणजे तुमचं आता टेम्पररी जर दिव्यांगत्व आहे म्हणजे हँडिकॅप आहे, त्यानंतर जर तुम्ही परमनंटवाला जर केलं तर तुमचे हमेशा पैसे सुरू राहतील. आता हे जे टेम्पररीचे पैसे इथं आता बंद झालेले आहे सर्वांचेच, तर त्यांना जे काही परमनंटवाल्यांचे आता नवीन अर्ज इथं सुरू आहे. म्हणजे जे कोणी परमनंट जे काही असेल तर त्या अशांनाच लाभ इथं मिळत आहे. अनाथ मुली यांचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर या योजनेचा लाभ बंद होतो. तर आता यामध्ये लाभार्थी मृत झाल्यास जर मूळ लाभार्थ्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या नातेवाईकांची त्यांची नोंद केली असेल तर ते नाव कायमचे बंद केले जाते. यानंतर पैसे बंद होऊ नये म्हणून काय करावे? सर्वप्रथम तुमचे बँक खाते जाऊन त्यामध्ये ॲक्टिव्ह तुमचं बँक खातं ठेवायचं आहे. बँक पासबुकला आधार लिंक आहे याची खात्री करून घ्या.
दरवर्षी वेळेत हयाचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे. आता हयाचा दाखला लगेच तुम्ही घरबसल्या काढा. आता निधीत किती वाढ झालेली आहे. आता दिव्यांग लाभार्थ्यांच्या निधीमध्ये पूर्वी यांना 1500 रुपये इथं मिळत होते. आता त्यांच्या निधीमध्ये वाढ होऊन 1000 रुपये वाढ करण्यात आलेली आहे. तर अशा लाभार्थ्यांना आता 2500 रुपये महिना इथं दिव्यांगांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. नक्की कोणत्या लाभार्थ्यांना वाढ निधीचा फायदा मिळणार आहे? आता संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना आणि दिव्यांगांना ही वाढीव लागू आहे. यामध्ये 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंग व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये अंध, मूकबधिर, शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती, याचप्रमाणे हड्डीचे अपंग असलेले लाभार्थी, तर अशांना 2500 रुपये महिना आता इथं मिळत आहे. इतर लाभार्थ्यांचे काय? सामान्य निराधार आणि वृद्ध व्यक्ती. आता सर्वसामान्य निराधार महिला असेल, पुरुष असेल, वृद्ध नागरिक असेल, 65 वर्षावरील जे श्रावणबाळ किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, त्याचप्रमाणे अपंग नसलेले आणि त्यांना सध्या दरमहा 1500 रुपये इथं मिळत आहे. जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्ती दिव्यांग, अपंग म्हणून या योजनेचा लाभ घेत असतील तर अशांना वाढीव म्हणून 2500 रुपये मिळतील. सर्व लाभार्थ्यांना 1500 रुपये दर महिनाच इथं मिळत राहतील. आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग, आता न्यू फॉर्म म्हणजे नवीन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. आता हे जे फॉर्म आहे तुम्ही ऑनलाईन देखील भरू शकता. महाराष्ट्र.gov.in या ऑफिशियल पेज, आपले सरकार mahaonline.gov.in या वेबसाईटवरती जाऊन आता फॉर्म तुम्हाला इथं भरता येणार आहे. ऑफलाईन फॉर्म तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयाचे तिथे जाऊन तुम्ही फॉर्म घेऊन तुम्हाला फॉर्म भरून डॉक्युमेंट सादर करून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. नवीन फॉर्म भरण्यासाठी आता तुम्हाला लागणार आहे उत्पन्नाचा दाखला. आता यामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे ते 21पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तहसीलदाराचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे. वयाच्या पुराव्यामध्ये तुम्हाला जन्माचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला, TC किंवा मतदान कार्ड किंवा आधार कार्ड, इथं तुम्हाला यापैकी एक डॉक्युमेंट्स लागणार आहे. रहिवासी पुरावा, यामध्ये डोमिसाईल प्रमाणपत्र ते जर नसेल तर तुम्ही रेशन कार्ड, वीज बिल, महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव्यात म्हणजे असलेले म्हणजे जुनं जे काही इथं प्रूफ म्हणून तुम्ही देऊ शकता एखादे डॉक्युमेंट्स. बँकेचं पासबुक, ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे, NPCI मॅपिंग आहे, अशा बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला इथं द्यायची आहे. यानंतर दिव्यांग 40%पेक्षा जास्त दिव्यांग असल्यास तर त्यांना त्यांचं प्रमाणपत्र इथं सादर करावं लागणार आहे. आता तुम्हाला परमनंटवाला सर्टिफिकेट इथं द्यायचं आहे तरच तुम्हाला पैसे इथं या योजनेचा लाभ मिळणार आहे नवीन फॉर्मवाल्यांसाठी. आता विधवा महिला असल्यास यामध्ये पतीचा मृत्यूचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे. गंभीर आजार असल्यास चिकित्सक प्रमाणपत्र जे काही रुग्णालयातून तुम्हाला इथं लागणार आहे. वयाची अट कोणी फॉर्म भरणार आहे, यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना वय 18 ते 65च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. अपंग किंवा निराधार योजने लोकांसाठी. श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे नागरिकांसाठी. नवीन फॉर्म भरताना मोबाईल नंबर आणि बँक खाते दोन्ही आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. फॉर्म मंजूर झाल्यानंतर थेट अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाते. आता नाव जोडण्याची मुख्य अटी, यामध्ये अपंग प्रमाणपत्र, यामध्ये व्यक्तीचे अपंग 40% किंवा त्यापेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे. वयाची अट दिव्यांगांची 18 ते 65च्या दरम्यान असावे. जास्ती असल्यास श्रावणबाळ योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे. आता पात्रतेची अट, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21पेक्षा कमी असावे. यानंतर दिव्यांग व्यक्तीसाठी लागणारे कागदपत्र, UDID कार्ड, म्हणजे तुम्हाला UDID कार्ड इथं लागणार आहे. याचप्रमाणे तुम्हाला 40%पेक्षा जास्त अपंग असणे आवश्यक आहे. 21,000चं वार्षिक उत्पन्न तुम्हाला लागणार आहे, चालू उत्पन्नाचा दाखला. यानंतर तुम्हाला आता परमनंटवालं जे काही सर्टिफिकेट इथं लागणार आहे, टेम्पररीवाल्याचे आता बंद झालेले आहे. फॉर्म भरण्यासाठी आपलं सरकार mahaonline.gov.in या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना सिलेक्ट करायचं आहे. याचप्रमाणे अर्जदाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, प्रवर्ग, दिव्यांग असल्यास दिव्यांग सर्टिफिकेट, डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्हाला हा जो अर्ज इथे सादर करायचा आहे. तर आता या सर्वांचे ऑनलाईन अर्ज फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. तर आता तुम्हाला कोणत्याचे पैसे जमा झालेले नाही कमेंट करून नक्की सांगा. हे त्रुट्या दूर करून तुम्हाला देखील पैसे तर 2500 रुपये खात्यामध्ये जमा होत आहे. आता लगेच कमेंट करा की तुमचा कोणता जिल्हा आहे, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत आहे की नाही, नवीन फॉर्म, तुमचे पैसे बंद झालेले आहे का, तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे 2500 रुपये खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर सर्वांनी चेक करा.
आणि ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत तर लगेच तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या.